नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याची सांगता. श्रीमंत महासाधू मोरया गोसावी यांच्या 464व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता बुधवारी उत्साहात झाली. समाधी मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, तर दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या महाप्रसाद वाटपामध्ये 1.25 लाखाहून अधिक भाविकांनी लाभ घेतला. शहरातील बेकायदेशीर फ्लॅक्स होर्डिंगवर महापालिकेची कारवाई. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या इच्छुकांनी शहरभर लावलेले फ्लॅक्स होर्डिंग व किऑस्क हटवण्यासाठी बुधवारी महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईत पहिल्याच दिवशी 724 फ्लॅक्स व किऑस्क जप्त केले. तसेच दुकानदार व व्यावसायिक यांनी रस्त्यावर अडथळा केला म्हणून कारवाई करत 1 लाख रुपयांचा दंड वसूल केला. महापालिका आकाशचिन्ह परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी ही कारवाई केली. दुसऱ्या दिवशीही भाजपकडे 353 उमेदवारी अर्ज दाखल. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकासाठी भाजपकडे उमेदवारी अर्ज भरून स्वीकारण्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी पक्ष कार्यालयात 353 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. या इच्छुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पक्ष कार्यालयात सरचिटणीस मधुकर बच्चे यांनी या अर्जांचा स्वीकार केला. दरम्यान मनसे पक्षाने उमेदवारी अर्ज वाटपास काल बुधवारपासून सुरुवात केली. पहिल्याच दिवशी 50 अर्ज इच्छुकांनी नेल्याची माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली. जीएसटीच्या नावाखाली 10 लाखांचा गुन्हा. टॅक्स कन्सल्टंटने जीएसटी भरण्यासाठी 10 लाख देऊन तो न भरता परस्पर पैशाची वाट लावल्याची घटना भोसरीत घडली. मिलिंद घाटे असे टॅक्स कन्सल्टंटचे नाव असून या प्रकरणी ऋषिकेश थोरात यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सनई छत्रपती शासन पक्ष 128 जागा लढवणार. भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार हाच आपल्या निवडणूक प्रचाराचा फोकस असून सनई छत्रपती शासन पक्षाच्या वतीने पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी 128 जागा लढवणार असल्याची माहिती या पक्षाचे अध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.